हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत आपला चौथा टॉपिक जो आहे ईसीजी विषयी. विशेष काय बघणार आहोत तर ईसीजी कसा वाचायचा, बेसिक्स बघणार आहोत ईसीजीचे, रिदमचे वेगवेगळे टाइप्स, हार्ट रेट कसा काउंट करायचा वेगवेगळे 2 फॉर्म्युले वापरून, आणि वेगवेगळे ग्राफ्स बघूयात ईसीजीचे, ज्याने आपल्या पटकन लक्षात येईल की हे कोणत्या डिसीज कंडिशनमध्ये हे चेंजेस आपल्याला दिसून येतात. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा. तुमचे कमेंट्स माझ्यापर्यंत येऊ द्या आणि मला लाईक्स द्यायला पण विसरू नका. तर चला आजचा टॉपिक चालू करूयात. तर जसं की ईसीजी विषयी आपल्याला काय माहित आहे तर ग्राफ मध्ये हार्टची जी ऍक्टिव्हिटी आहे ती ग्राफ मध्ये आपल्याला दाखवली जाते. आणि ह्या ग्राफ मध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत किंवा वेव्स कोणते आहेत. पहिली आहे पी वेव्ह, दुसरा आहे QRS ज्याला QRS कॉम्प्लेक्स म्हटलं जातं, आणि तिसरं आहे टी वेव्ह. तर आपण हे डिटेल मध्ये शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण कोणकोणत्या पेशंट मध्ये ईसीजीची गरज पडते. तर जसं काही पेशंटचं कार्डियाक अरेथमियाचे पेशंट असतात किंवा काही पेशंटमध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो, म्हणजे पोटॅशियम लेवल एक तर वाढते किंवा कमी होते. त्यानंतर कंडक्शन सिस्टीम मध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर त्या डिटेक्ट करण्यासाठी. त्यानंतर जेव्हा पेशंटची स्ट्रेस टेस्ट केली जाते तर त्यावेळेस एक स्क्रीनिंग टूल म्हणून ह्याचा उपयोग केला जातो की त्या पेशंटला इस्चेमिक हार्ट डिसीज वगैरे आहे का नाही ते बघण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे काही नॉन कार्डियक डिसीजेस पण आहेत, आजार आहेत, जसं की पल्मनरी एम्बोलिझम. पल्मनरी एम्बोलिझम म्हणजे काय तर लंग्समध्ये ज्या आर्टरीज असतात तर त्याच्यामध्ये ब्लड क्लॉट जाऊन अडकल्यामुळे काय होतात त्या ब्लॉक होतात, त्याला म्हणतात पल्मनरी एम्बोलिझम. किंवा हायपोथर्मिया म्हणजे पेशंटचं टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा कमी झालेलं असेल, अशा वेळेस ईसीजी काढला तर आपल्याला बऱ्याच त्याच्या जे काही फाइंडिंग्स आहे त्याच्यामधून आपल्याला कल्पना येऊ शकते. आता आपण बघूया कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट, म्हणजे हार्ट मध्ये एक्झॅक्टली असं काय होतं की ज्याच्यामुळे ह्या ईसीजी प्रॉपरली यायला मदत होते. तर तुम्हाला हार्टचे 4 चेंबर माहीत आहेत आणि इथे असतो पेसमेकर ऑफ द हार्ट ज्याला आपण सायनोएट्रियल नोड म्हणतो, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे SA नोड. तर इथून इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी चालू होते आणि त्याच्यामुळं ही इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटी राईट एट्रियम आणि लेफ्ट एट्रियमच्या बाजूला पसरते आणि त्याच्यामुळं हे डिपोलराइज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते आणि हीच ऍक्टिव्हिटी पुढे जाते एट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे AV नोड इथपर्यंत. तिथून ती खाली बंडल ऑफ हीज कडे जाते आणि तिथून पुढे ती पर्किंजी फायबर्स मध्ये जाते. आणि ह्या ऍक्टिव्हिटीमुळे काय होतं, दोन्ही एट्रिया पंप होतात किंवा डिपोलराइज होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यानंतर दोन्ही वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. आणि हे जे काही हा ऑर्डरली पॅटर्न आहे किंवा एक संध जो काही हा पॅटर्न आहे डिपोलरायझेशनचा किंवा कॉन्ट्रॅक्शनचा, तर ह्याच्यामुळे आपल्याला जे ईसीजीचं ट्रेसिंग आहे ते मिळतं. आता आपण ईसीजीला काय म्हणतो, नॉर्मली 12 लीड ईसीजी म्हणतो, पण जर तुम्ही बघितलं तर आपण तर 10च इलेक्ट्रोड्स वापरतो. कोणकोणते आणि कुठे लावतो, 2 आपण हाताला लावतो, 2 पायांना लावतो आणि 6 छातीला लावतो, म्हणजे टोटल झाले 10. मग आपण ह्याला 12 लीड ईसीजी कसं काय म्हणतो, तर त्याचं कारण असं आहे की जे आपण हे 10 इलेक्ट्रोड्स लावतो, 2 हाताला, 2 पायाला, 6 छातीला, तर हे इलेक्ट्रोड लावल्यानंतर ते काय करतात, ह्या हार्टचं जे काही इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आहे ते वेगवेगळ्या 12 अँगल मधून ते ऑब्झर्व करतात. त्यामुळे ह्याला लीड्स म्हटलं जातं आणि म्हणून याला 12 लीड ईसीजी बोललं जातं. आणि आपण हा ईसीजी किती वेळासाठी काढतो, तर युजली आपण हा 10 सेकंदासाठी ईसीजी काढतो. मशीन तुम्हाला माहित असेल ईसीजी काढण्याची. ह्या ईसीजी मशीनला हे मी तुम्हाला सांगितलेले टोटल 10 इलेक्ट्रोड्स अटॅच असतात आणि हे 10 इलेक्ट्रोड हे जे सेंट्रल युनिट आहे ह्याला अटॅच असतात.
आता छातीवर जे आपण इलेक्ट्रोड्स लावतो तर ते कशा पद्धतीने लावायचे, तर पेशंटचा जो फोर्थ इंटरकॉस्टल स्पेस आहे, रिपच्या मध्ये जी भाग असतो त्याला इंटरकॉस्टल स्पेस म्हणतात. तर फोर्थ इंटरकॉस्टल स्पेस मध्ये उजव्या बाजूला पहिली लीड लावायची आहे. जर हे लक्षात येत नसेल तर सिंपल आणि साधी गोष्ट, निप्पलच्या लाईन मध्ये तुम्हाला राईट साईडला हे लावायचं आहे. एक्झॅक्टली त्याच्या समोर म्हणजे डाव्या बाजूला तुम्हाला V2 लावायचं आहे, त्याच्या खाली V3. V4 कुठे येणार, तर मिड क्लॅव्हिक्युलर लाईन म्हणजे जो क्लॅव्हिकल आहे एक्झॅक्टली त्याच्या मध्ये, त्याच्या पुढे लावायची V5. आणि V6 कुठे लावायची, तर बरोबर जो ॲक्झिला आहे त्याच्या मिड लाईन मध्ये V6 तुम्हाला अटॅच करायची आहे. आता हा आहे नॉर्मल सायनस रिदम म्हणजे नॉर्मल पेशंट मध्ये दिसणारा ईसीजी. इथं तुम्हाला दिसतंय पी वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स आणि टी वेव्ह. पण ह्या प्रत्येक ह्याला काही ना काही अर्थ आहे. तर पी वेव्ह आपल्याला कधी आढळते, ज्यावेळेस दोन्ही पण एट्रिया डिपोलराइज होतात किंवा कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस तुम्हाला ही पी वेव्ह दिसणार. त्यानंतर QRS कॉम्प्लेक्स कधी दिसणार, ज्या वेळेस वेंट्रिकल्स दोन्ही पण कॉन्ट्रॅक्ट होणार त्यावेळेस तुम्हाला QRS कॉम्प्लेक्स दिसणार. आणि टी वेव्ह कधी दिसणार, ज्या वेळेस ते वेंट्रिकल्स रिलॅक्स होतात किंवा त्यालाच रिपोलरायझेशन म्हणतात त्यावेळेस आपल्याला टी वेव्ह दिसणार. कदाचित तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल, एट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ही पी वेव्ह छोटी दिसतीये आणि वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर हे QRS कॉम्प्लेक्स मग मोठे का दिसत आहे. ह्याच्या मागं कारण असं आहे की जे वेंट्रिकल्स, तुम्ही जर डायग्राम बघितली तर वेंट्रिकल्स जे आहे तिथे भरपूर मास असते, मसल्स असतात आणि कम्पेअर्ड विथ एट्रिया, त्याच्यामुळं त्याला पंपिंग करण्यासाठी जास्त पॉवर लावावी लागते आणि त्यामुळं हा तुम्हाला वरपर्यंत QRS कॉम्प्लेक्स गेलेला दिसेल. त्यानंतर बघूयात आपण ईसीजी ग्राफ जो आहे तर तो कशा पद्धतीने मोजायचा आहे. तर हा मी एक इथं छोटा स्क्वेअर घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ही जी लाईन येते आडवी ही आहे एक्स ॲक्सिस आणि वरची जी लाईन येते ती वाय ॲक्सिस आहे. ही आडवी जी लाईन आहे ही स्पीड दाखवते आणि ही लाईन व्होल्टेज दाखवते. आता हा जर छोटा एक ह्याच्यातला स्क्वेअर घेतला, चौकोन घेतला, तर हा 0.04 सेकंदाचा आहे आणि हा जर मोठा एक स्क्वेअर घेतला तर हा 0.2 सेकंदचा आहे. आणि वाय ॲक्सिस वरचा हा छोटा एक स्क्वेअर 0.1 मिलीव्होल्टचा आहे आणि हे मोठे 5 स्क्वेअर 0.5 मिलीव्होल्टचे आहे. हा आहे मोठ्या साईजचा ईसीजी पेपर. ह्याच्या अगोदरच्या स्लाइडवर आपण जो बघितला होता तो छोटा ब्लॉक मी घेतला होता, तो एक्झॅक्टली हा ब्लॉक होता. तर आता तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आणि जर हा आता आपण टोटल ह्याच्यामध्ये मोठे 5 ब्लॉक आलेले आहेत तर जवळजवळ हे टोटल मिळून झालं 1 सेकंदाचा ईसीजी. असं आपल्याला 10 सेकंदाचा ईसीजी घ्यावा लागतो. आणि हे जे मोठे ब्लॉक्स आहेत हे थोड्याशा डार्क लाईन मुळे तुम्हाला ह्याच्यातला काय होतो डिफरन्स लगेच समजतो. ईसीजी मशीन आहे ती 25 मिलीमीटर पर सेकंडच्या स्पीडने चालते. आता काही महत्त्वाचे मेजरमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, जसं की पी वेव्ह जी आहे ती 0.08 सेकंदाची आहे. आता आपण जे ब्लॉक्स बघितले होते तो एक ब्लॉक 0.04 सेकंदचा होता, म्हणजे पी वेव्ह जी असणार आहे ती 2 बॉक्समध्ये बसत असणार आहे. त्याचप्रमाणे QRS कॉम्प्लेक्स पण 0.08 सेकंदचा आहे. टी वेव्ह मात्र 0.10 टू 0.24 सेकंद पर्यंत असते आणि PR इंटरवल 0.12 टू 0.16 सेकंद आहे. हे तुम्हाला लक्षात का ठेवायचं आहे, कारण हे लक्षात असेल तर ज्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला काही डिफरन्स दिसेल, फॉर एक्झाम्पल पी वेव्ह आहे ती छोटी दिसतीये 0.08 सेकंद पेक्षा किंवा मोठी दिसतीये, तर तुम्ही पटकन डिफरन्शिएट करू शकताल आणि तुम्हाला समजून घ्यायला ते सोपं जाईल. आपण एक सिस्टमॅटिक अप्रोच फॉलो करणार आहोत, जसं आपण अगोदर शिकणार आहोत रिदम, रेट, त्यानंतर पी वेव्ह, PR इंटरवल आणि नंतर QRS रेट वगैरे. तर पहिलं बघूया हार्टचा रिदम. रिदम म्हणजे काय, तर लयबद्धता. आता आपल्या हार्टचा जर तुम्ही बीट्सचा आवाज ऐकला तर तो कशा पद्धतीने येतो, धक-धक 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 ह्या पद्धतीने. तर हे जे धक-धक नॉर्मली आवाज येतो हे झाले आपले रेग्युलर रिदम. पण
हार्ट रिदम जे आहेत ते दोन भागामध्ये डिवाइड होतात, एक रेग्युलर, एक इररेग्युलर. रेग्युलर आपल्याला माहिती आहे, जे आपल्याला नॉर्मल आवाज येतो तो. पण जे हे इररेग्युलर आहेत ते पुन्हा दोन भागामध्ये डिवाइड होत आहेत, रेग्युलरली इररेग्युलर आणि इररेग्युलरली इररेग्युलर. पण हा कसा असू शकणार आहे हे आपण ईसीजी ग्राफच्या द्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. रेग्युलरली इररेग्युलर मध्ये तुम्हाला ह्या पिवळ्या लाईन दिसत असतील आणि ह्याच्यातून तुम्हाला कळेल इररेग्युलर जरी असेल तरीही काहीतरी ह्याच्यामध्ये रेग्युलरिटी आहे. आणि इकडं मात्र इररेग्युलर मध्ये तुम्ही बघितलं तर ज्या आर आर इंटरव्हल आहेत, आता इथं आर आर इंटरव्हल मध्ये 9 ब्लॉक्स आहेत, इथं 15 आहेत, इथं 11 आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं समानता तुम्हाला दिसत नाहीये. दुसरा आपला पॉइंट आहे हार्ट रेट कसा कॅल्क्युलेट करायचा. तर आता ज्या वेळेस पेशंट नॉर्मल असेल किंवा पेशंटचा रिदम जो आहे तो रेग्युलर असेल तर त्यावेळेस जी पद्धत वापरायची ती मी तुम्हाला अगोदर सांगते. कोणती पद्धत आहे तर तुम्हाला ईसीजी घ्यायचा आहे आणि जे आर आर इंटरव्हल आहे, आर आर इंटरव्हल म्हणजे हा आर पॉइंट आहे, हा आर पॉइंट आहे आणि ह्याला आर आर इंटरव्हल म्हणतात. तर त्याच्यामध्ये टोटल किती स्क्वेअर येत आहेत ते तुम्हाला मोजायचे. तर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी 4 4 4 स्क्वेअर येत आहे. आता तुम्हाला 300 हा एक नंबर त्यांनी दिलेला आहे जो फिक्स नंबर आहे आणि हे जे आर आर इंटरव्हलच्या मध्ये जे स्क्वेअर आलेले आहेत, जसे 4 स्क्वेअर आले, त्यांनी ह्याला तुम्हाला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. तर 300 ला जर तुम्ही 4 ने भागलं तर तुमचं हार्ट रेट येणार 75 बीट्स पर मिनिट. आता समजा आर आर इंटरव्हलच्या मध्ये 3 स्क्वेअर्स आहेत, सगळीकडे 3 3 3 3 आहेत, तर तुमचं काय येणार 300 भागिले 3 इज इक्वल टू 100 बीट्स पर मिनिट. आता असं घ्या तिसरं एक्झाम्पल की 2च स्क्वेअर्स आहेत, तर 2 2 2 2 स्क्वेअर आहे प्रत्येक आर आर इंटरव्हलच्या मध्ये, तर त्यावेळेस 300 भागिले 2 इज इक्वल टू 150 बीट्स पर मिनिट पेशंटचा हार्ट रेट येणार. आता हे झालं नॉर्मल हार्ट रिदम साठी. पण जर पेशंटचं हार्ट रिदम असं असेल, इररेग्युलर असेल, तर कसं काउंट करायचं, ह्याच्यासाठी दुसरी पद्धत आहे. आपला जो एक ईसीजी स्ट्रीप असते ती 10 सेकंदाची असते. तुम्हाला एक ईसीजी स्ट्रीप घ्यायची आहे आणि त्याच्यावर असलेले हे क्यूआरएस कॉम्प्लेक्सेस मोजायचे आहेत. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 लाईक दॅट. आता समजा असं की हा जो माझ्याकडे ईसीजी स्ट्रीप आहे ह्याच्यावर 10 कॉम्प्लेक्सेस आहेत, क्यूआरएस कॉम्प्लेक्सेस आहे. आता तुम्हाला एक नंबर घ्यायचा आहे जो 6 आहे, जो फिक्स नंबर आहे, आणि तुम्हाला हे जे क्यूआरएस कॉम्प्लेक्सेस आलेले आहे त्यांनी ह्या 6 नंबरला काय करायचं आहे, गुणिले करायचं आहे, इनटू करायचं आहे. मग 10 गुणिले 6 60 बीट्स पर मिनिट आन्सर येणार. आता विचार करा, जर माझ्या ईसीजी स्ट्रीपवर 11 क्यूआरएस कॉम्प्लेक्सेस असतील तर 11 गुणिले 6 66 येणार. जर ईसीजी स्ट्रिप्सवर 12 क्यूआरएस कॉम्प्लेक्सेस असतील तर 12 गुणिले 6 72 बीट्स पर मिनिट. अशा पद्धतीने तुम्हाला हार्ट रेट मोजायचा आहे. ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. ज्या ज्या वेळेस तुमच्या हातात ईसीजी येईल, रिदम अगोदर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, तो रेग्युलर आहे का इररेग्युलर आहे. इररेग्युलर असेल तर रेग्युलरली इररेग्युलर आहे का इररेग्युलरली इररेग्युलर आहे. आणि सेकंड तुम्हाला बघायचं आहे की पेशंटचा हार्ट रेट किती आहे. त्यानंतर हार्ट रेट बद्दल तुम्हाला माहित आहे, नॉर्मल हार्ट रेट आहे 60 ते 100, 60 to 100 बीट्स पर मिनिट. त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर आपण त्याला म्हणतो ब्रॅडिकार्डिया आणि जर 100 पेक्षा जास्त असेल तर आपण म्हणतो टॅकिकार्डिया. तर इथं आता तुम्हाला ब्रॅडिकार्डियाचा मी तुम्हाला ईसीजी दाखवते आणि हा टॅकिकार्डिया असलेल्या पेशंटचा ईसीजी आहे. तर ब्रॅडिकार्डिया असलेला हा जो ईसीजी आहे, तो जो इम्पल्स आहे तो स्लोली काय होतो, ओरिजिनेट होतो इथून, आणि इथं मात्र काय होतो, रॅपिड रेटनी जो इम्पल्स असतो तो ओरिजिनेट होतो एस ए नोड पासून. त्यामुळे इथं मोर दॅन 100 पर मिनिट स्पीड आहे हार्ट रेट आणि इथं लेस दॅन 60 पर मिनिट आहे. आता आपल्याला तिसरी महत्वाची गोष्ट बघायची आहे पी वेव्ह. पी वेव्ह बघताना आपल्याला स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत की पी वेव्ह पहिलं तर प्रेझेंट आहे का ईसीजी वर, असेल तर त्याच्यानंतर इमिडिएटली क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहे का, त्यानंतर जी पी वेव्ह आहे ती नॉर्मल दिसतीये का, म्हणजे त्याचं ड्युरेशन
किंवा त्याचा शेप, त्याचं डायरेक्शन, का पी वेव्हच नाहीये, ऍबसेंट आहे पी वेव्ह, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहे. आता इथं मी 2 डायग्राम घेतलेले आहेत. पहिली नॉर्मल व्यक्तीची आहे आणि इथं प्रॉब्लेम डिसीज कंडिशन वाली आहे. तर आता इथं पहिला प्रश्न होता पी वेव्ह दिसतीये का? हो दिसतीये. क्यूआरएस कॉम्प्लेक्स लगेच त्याच्यानंतर आहे का? हो आहे. पण इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला पी वेव्ह दिसतच नाहीये. तर हे कोणत्या पेशंटमध्ये दिसतंय? एट्रियल फिब्रिलेशनच्या पेशंटमध्ये. आता हे आहे एट्रियल फ्लटरवाल्या पेशंटमध्ये. आता ह्या पेशंटमध्ये काय होतं, तर एट्रिया जो आहे तो रेग्युलरली त्याच्यामध्ये धडधड किंवा बीटिंग चालू असतं, पण वेंट्रिकल्स पेक्षा तो फास्ट चालतो. म्हणजे जसं वेंट्रिकल्सचं एक पंपिंग झालं, पण इथं एट्रियमचे 3 पंपिंग कंप्लीट होणार, पण रेग्युलरली आहे, त्याच्यामध्ये रेग्युलरिटी आहे. आणि एट्रियममध्ये जर तुम्ही बघितलं तर रेग्युलरिटी नाहीये, इथं कमी आहे, इथं जास्त आहे, पुन्हा कमी आहे. तर एट्रियल बीट्स जे असतात ते इरेग्युलरिटी असते त्याच्यामध्ये, आणि इम्पल्सेस जे असतात ते पूर्ण गोंधळ असतो त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे हे पूर्ण काय असतात, इरेग्युलर दिसतं. आता राईट अँड लेफ्ट एट्रियल हायपरट्रॉफी. हायपरट्रॉफी म्हणजे एनलार्जमेंट, म्हणजे ज्यावेळेस राईट किंवा लेफ्ट किंवा दोन्ही पण एट्रिया एनलार्ज होतात त्यावेळेस काय होतं, तर हे तुम्हाला पहिली पी वेव्ह दिसतीये. पण इथं लेफ्ट एट्रियल हायपरट्रॉफीमध्ये तुम्हाला डोंगरासारखी वेव्ह दिसणार, आणि इथं मात्र राईट एट्रियल हायपरट्रॉफीमध्ये तुम्हाला टॉल पी वेव्ह दिसणार. आणि जर तुम्ही इथं बघितलं तर सेकंड लीड आणि V1 चेस्ट लीड मध्ये इथं नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहे, आणि हे मात्र ॲबनॉर्मल तुम्हाला दिसत आहे. राईट एट्रियल एनलार्जमेंट, लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट, आणि दोन्ही एनलार्जमेंट मध्ये असे ग्राफ्स तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर चौथा आपण बघूया पीआर इंटरवल. तर आता इथं जर तुम्ही पीआर इंटरवलचा ग्राफ बघितला तर जिथं पी वेव्ह चालू होतीये आणि जिथं क्यूआरएस कॉम्प्लेक्स चालू होतोय, हा जो पिरियड आहे टोटल, ह्याला पीआर इंटरवल म्हटलं गेलेलं आहे. तर हे कमीत कमी 120 to 200 मिलीसेकंडचं असतं, म्हणजे 3 ते 5 स्मॉल स्क्वेअर ह्याच्यामध्ये असतात. पण जर हे मोठं झालेलं असेल, हा पीआर इंटरवल मोठा झालेला असेल, तर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर डिले किंवा एव्ही ब्लॉक म्हणून पेशंटचा डायग्नोसिस होऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये 3 आहेत. पहिलं फर्स्ट डिग्री हार्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला काय दिसतं, तर हा एसए नोड आणि एव्ही नोडच्या मध्ये म्हणजे एट्रियामध्ये हा तुम्हाला आढळतो. आता इथं जर तुम्ही बघितलं कमीत कमी पीआर इंटरवल म्हणजे 3 ते 5 ब्लॉक यायला पाहिजे, पण इथं तुम्हाला 6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ब्लॉक दिसत आहे. त्यानंतर सेकंड डिग्री एव्ही ब्लॉक जो आहे तो 2 भागामध्ये डिवाइड होतो. पहिला जो आहे तर हा एव्ही नोड मध्ये आढळतो, आणि दुसरा जो टाइप आहे तर हा एव्ही नोडच्या नंतर म्हणजे बंडल ऑफ हीज मध्ये किंवा पर्किंजी फायबर्स मध्ये हा आढळतो, आणि हा तुम्हाला इथे ईसीजी मध्ये डिफरन्स दिसेल. त्यानंतर थर्ड डिग्री हार्ट ब्लॉक जो आहे, ज्याला कंप्लीट हार्ट ब्लॉक म्हटलं जातं, तर ह्याच्यामध्ये एट्रिया आणि वेंट्रिकल्स ह्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची समानता नसते. इथं तुम्ही बघा 2 पी वेव्ह दिसत आहेत, इथे एक क्यूआरएस कॉम्प्लेक्स दिसतो आहे. आता आपण बघितलं जर प्रोलॉंग पीआर इंटरवल असेल तर काय प्रॉब्लेम होतात, पण जर लहान शॉर्टन पीआर इंटरवल असेल तर कशामुळे असतं, तर त्याचं कारण असं आहे की पी वेव्ह जी ओरिजिनेट होते तर मे बी ते एव्ही नोड पासून जवळ आहे, तो एसए नोड, ते कारण आहे. किंवा काही काही पेशंटमध्ये एट्रियाची साईजच छोटी असते, त्यामुळे सुद्धा पीआर इंटरवल कमी असू शकतो. किंवा जो इम्पल्स जातो आहे एट्रियामधून पुढं वेंट्रिकल्स पर्यंत, तो खूप फास्ट जात असेल त्याच्यामुळे. तर आता तुम्ही जर बघितलं तर पी वेव्हच्या नंतर डायरेक्ट इथं काय झालंय, क्यूआरएस कॉम्प्लेक्स आलेला आहे. इथं मध्ये बिलकुलच पीआर इंटरवलला आपल्याला दिसत नाहीये. नंतर आहे क्यूआरएस कॉम्प्लेक्स. मी तुम्हाला सांगितलं क्यूआरएस कॉम्प्लेक्स कधी दिसतं, जेव्हा दोन्ही वेंट्रिकल्स डिपोलराइज होतात किंवा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा आपल्याला क्यूआरएस कॉम्प्लेक्स दिसतो. क्यूआरएस कॉम्प्लेक्स ऑब्झर्व करताना आपल्याला बघायचं आहे की तो नॅरो आहे का ब्रॉड आहे का उंच आहे का साईजनी छोटा आहे ते.
मग आता क्यूआरएस कॉम्प्लेक्स कोणकोणत्या गोष्टींशी रिलेटेड आहे? व्हेंट्रिक्युलर टकीकार्डिया, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. तर आता इथं तुम्हाला व्हेंट्रिक्युलर टकीकार्डिया दिसतोय आणि इथं व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन दिसत आहे. आता व्हेंट्रिक्युलर टकीकार्डियामध्ये काय होतं, व्हेंट्रिकल्स खूप फास्ट बीट करत असतात आणि व्हेंट्रिकल फिब्रिलेशन मध्ये काय करतात, हे हार्ट लाईफ थ्रेटनिंग हार्ट रिदम्स आहेत. तर इथं तुम्हाला दिसल की रॅपिड आणि वाईड इरेग्युलर व्हेंट्रिक्युलर कॉम्प्लेक्सेस तुम्हाला इथं दिसतील आणि इथं हार्ट रेट 120 बीट्स पर मिनिट पेक्षा काय आहे, जास्त आहे. त्यानंतर प्री मॅच्युअर व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आता इथं जर तुम्ही बघितलं आर इंटरवल मधलं जेवढं अंतर आहे तेच इथलचं आर इंटरवल मधलं अंतर डबल आहे. हे का होतं? कारण की पीव्हीसी मध्ये म्हणजे प्री मॅच्युअर व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय होतं, काही एक्स्ट्रा हार्टबीट मध्ये येतात आणि त्याच्यामुळे हे जे काही इरेग्युलरिटी आहे ती दिसते. तसंच व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणजे एनलार्जमेंट. व्हेंट्रिकल्स जर एनलार्ज झाले तर काय होतं, तर इथं तुम्हाला दिसतंय एक तर वेव्ह स्टॉल असतात किंवा त्याच्यामध्ये गॅप वाढलेला असतो एनलार्ज झाल्यामुळे. पुढचं आहे एसटी सेगमेंट. एसटी सेगमेंट जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला एसटी सेगमेंट दिसून येईल. तर ह्याच्यामध्ये काय आहे की हे एस वेव्ह जिथं संपते तिथून चालू होते आणि टी वेव्हच्या स्टार्टिंग पर्यंत हे एसटी सेगमेंट आहे. आणि एसटी सेगमेंट जर कमी झालं किंवा जास्त झालं तर ह्याच्यावर बरेच काही आपल्याला कंडिशन्स कळू शकतात. कसं काय? तर बघा आता इथं एसटी इलिव्हेशन झालेलं आहे. इथे बघा क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट एसटी इलिव्हेशन आपल्याला दिसतं. तर हे कोणकोणत्या कंडिशन मध्ये दिसू शकतं आपल्याला? तर मायोकार्डियल इन्फार्क्शन मध्ये, म्हणजे ज्या वेळेस ब्लड क्लॉट जाऊन हार्टच्या एखाद्या ब्लड वेसल मध्ये जाऊन अडकतो आणि त्यावेळेस आपल्याला एसटी इलिव्हेशन दिसतं. त्यानंतर एसटी डिप्रेशन. इथं जर तुम्ही बघितलं क्यूआरएस कॉम्प्लेक्सच्या नंतर डायरेक्ट डिप्रेस झालेले दिसते आपल्याला एसटी वेव्ह. तर हे कशामुळे होतं? तर मायोकार्डियल इश्चेमिया. इश्चेमिया म्हणजे जी काही ब्लड वेसल आहे त्याच्यामध्ये प्लेक फॉर्म होतो आणि प्लेक फॉर्म झाल्यामुळं ती जी मेजर ब्लड वेसल आहे ती डॅमेज होते आणि हार्टला जितक्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये ब्लड पुरवठा होऊ शकत नाही. त्यानंतर टी वेव्ह. तर टी वेव्ह मध्ये जर काही कमी जास्त म्हणजे ती टॉल असेल किंवा डिप्रेस्ड असेल किंवा फ्लॅट असेल तर काय प्रॉब्लेम असतात? तर एकतर टॉल टी वेव्ह असेल, इथं तुम्ही बघताय टॉल टी वेव्ह असेल तर एकतर पेशंटचं हायपर कॅलेमिया आहे म्हणजे पोटॅशियम लेवल वाढलेली आहे किंवा हायपर ऍक्टिव्ह स्टेमी म्हणजे एसटी इलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शनशी रिलेटेड ते असू शकतं. आता इथं तुम्हाला इन्व्हर्टेड टी वेव्ह दिसतीये. क्यूआरएस कॉम्प्लेक्स नंतर इन्व्हर्टेड टी वेव्ह दिसतीये. तर ही एक तर इश्चेमियाच्या पेशंटमध्ये बंडल ब्रांच ब्लॉक असेल तर, किंवा पल्मनरी एम्बोलिझमच्या पेशंटमध्ये, किंवा लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी जर पेशंटला असेल तर ह्या पेशंटमध्ये दिसू शकते. आणि तिसरी कंडिशन आहे फ्लॅट टी वेव्ह. तर हे इश्चेमिया असेल पेशंटला किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स मध्ये हे चेंजेस तुम्हाला दिसू शकतात. तर माझी खात्री आहे तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थितपणे समजला असेल. तरीही जर तुमच्या काही क्वेरीज असेल तर जरूर मला कळवा. थँक्यू.